मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2024 ITI सेकंड राऊंड त्या ठिकाणी आज लिस्ट लागलेली आहे आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ बघा अजूनही बराच हाय आहे। त्यामुळे जे सेकंड राऊंडसाठी थांबलेले विद्यार्थी होते, चांगला ट्रेड आणि म्हणजे मनपसंत ट्रेड आणि त्या ठिकाणी मनपसंत ITI साठी थांबले होते, त्यांच्यासाठी सुद्धा थोडंसं प्लस मायनस झालेलं आहे। आता या लिस्टमध्ये ज्यांना नंबर लागलेला नाही, कोणताही ITI लागलेला नाही, त्यांनी काय करायचं म्हणजे यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कट ऑफ सुरुवातीला बघू। आता हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, तुम्हाला परत एकदा ऑप्शन फॉर्म बदलायचा आहे किंवा तोच ऑप्शन सुद्धा ठेवून तुम्ही पुढचा राऊंड एक रिस्क घेऊ शकता। तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। आता मित्रांनो या ठिकाणी बरेच ट्रेडचे अपडाऊन झालेले आहेत। आता इथे स्टेनो आहे, स्टेनोमध्ये तुम्हाला पहिला जो ओपन झाला आहे तो विजेचा आहे, 75% यवतमाळचा विद्यार्थी या ठिकाणी दिसतो आहे। नंतर स्टेनो NT3 म्हणजे NTD मध्ये 69, ओपनचा 65। आता हे शेवटचं मेरिट आपण बघू, ST आहे 60। स्टेनोच्या खालच्या जर लिस्टच्या शेवटपर्यंत गेले, आता 27/7चा आहे, तर या ठिकाणी SC 36% पर्यंत आलेला आहे मेल, आणि ओपनचा सुद्धा या ठिकाणी 52% पर्यंत खाली आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी स्टेनोसाठी अप आणि डाऊन बराच मेरिट फरक दिसतो आहे। आता इथे टर्नर ट्रेड आहे दुसरा। टर्नर ट्रेडमध्ये STचा ओपन झालेला आहे 70 आणि ओपनचा या ठिकाणी 69 इथून सुरुवात झालेली आहे। मेल कॅटेगरी सगळी दिसते आहे आणि 70, 65, 62, 64 असा खाली येत येत सदर जो ट्रेड आहे तो बराच खाली आलेला आहे। आता शेवटून आपण सुरू करू, म्हणजे कट ऑफ साधारण आपल्याला लक्षात येईल कशा प्रकारे संपत आला आहे। तर 47% ST कॅटेगरीमध्ये आहेत। शेवटचा विद्यार्थी 49% OBC कॅटेगरीचा दिसतो या ठिकाणी। नंतर SC कॅटेगरी 51% आणि ओपनचा या ठिकाणी OBC SC म्हणजे 50-52 पर्यंत हे क्लोज, म्हणजे 51-52 पर्यंत क्लोज आहे। आणि ओपनचा या ठिकाणी 58%चा शेवटचा विद्यार्थी दिसतोय, म्हणजे इथे सुद्धा 58चा कट ऑफ लागलेला आहे। MMTM मध्ये तुम्ही जर बघाल तर 67ला OBCचा ओपन झाला आणि शेवटून आपण कट ऑफ बघू या ठिकाणी, तर OBCचा 44%ला कट ऑफ झाला। त्यानंतर SBC 47%, ST कॅटेगरी 52% आणि ओपनचा त्या ठिकाणी 61% पर्यंत कट ऑफ आहे MMTMला। वेल्डरसाठी जर बघाल तर ओपनचा 71 आहे, सुरुवात झालेली आहे, आणि शेवटी आपण बघू वेल्डरची बरीच मोठी लिस्ट आहे। 35% ST कॅटेगरीपर्यंत खाली आलेला आहे। SC कॅटेगरी 41% खाली आलेला आहे। OBC 47%ला खाली दिसतंय, आणि SC तर झालेला आहे। त्यानंतर ओपनचा 54% इथे खाली दिसतो आहे, म्हणजे वेल्डरसाठी सुद्धा बरंच मेरिट हाय अजूनही दिसतं आहे। आता पॉप्युलर ट्रेडमध्ये ओपनचा या ठिकाणी मोटर मेकॅनिक ट्रेड आहे या इथे, तर मोटर मेकॅनिकमध्ये 75ला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ओपन कॅटेगरी, आणि तुम्ही शेवटी आपण जर गेलो तर NTD फिमेल कॅटेगरी असल्या म्हणजे फिमेल कॅन्डिडेट असल्यामुळे 55%ला या ठिकाणी कट ऑफ दिसतो आहे। नंतरच या ठिकाणी NTC 60% आहे, OBCचा 68%चा कट ऑफ दिसतोय, SC सुद्धा 68%चा कट ऑफ दिसतोय, आणि OBCचाच सुद्धा या ठिकाणी थोडासा कट ऑफ 68 पर्यंत आलेला आहे। ओपनचा कट ऑफ थोडासा वर असणार आहे। ओपन जर बघितला तर 75ला या ठिकाणी क्लोज झालेला दिसतो आहे। तर हा मोटर मॅग्नेट ट्रेड होता। RAC मध्ये सुद्धा बऱ्यापैकी हाय मेरिट लागलेला आहे। 75% पासून सुरुवात जी झाली ती खाली जर बघाल तर 52%ला NTC फिमेल कॅटेगरी ओपनचा असल्यामुळे 55%ला खाली आलेला आहे। बाकी अप आहे बरंच मेरिट। OBC साठी 60 आहे, SC साठी 58 आहे, म्हणजे 60च्या दरम्यान त्या ठिकाणी मिड रेंज जर बघितलं 60च्या खाली मेरिट आलेले दिसत
नाही आहे, म्हणजे कॅटेगरीमध्ये. आणि ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बघाल तर 70च्या खाली मेरिट आलेलं दिसत नाही आहे. म्हणजे प्रत्येक ट्रेडला या ठिकाणी बराच अजूनही मेरिट अप राहिलेला आहे. दुसरा राऊंड चालू आहे. आता इथे फिटरला जर बघाल तर फिटरला 81ला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, ओबीसीचाच आहे. ओपनचा 74पर्यंत सुरुवात झालेली आहे. आता खाली जर झालो आपण कट ऑफला बघू तर इथे फिटरच्या जागा, आता हा जो कट ऑफ आहे तो एका आय टी आयचा आहे. इतर आय टी आयमध्ये थोडा प्लस मायनस वर खाली असू शकतो, कारण जागा जर जास्त असतील तर कट ऑफ बराच खाली येतो, जागा कमी असतील तर कट ऑफ वर राहतो. त्यामुळे इथे आता फिमेल कॅटेगरी आहे, 50%ला आलेला आहे, फिटर ट्रेड आहे. एन टी बीला 57% आहे, म्हणजे 50च्या खाली या ठिकाणी मेरिट गेलेला नाही. एस बी सीला 60 आहे, एस सीचा 63 आहे, एस टीचा 64 आहे. आणि इथे जर बघाल ओबीसीचा सुद्धा 66% आहे कट ऑफ. त्यानंतर आहे वरती ओपनचा 67.5% कट ऑफ दिसतो आहे. तर अशा प्रकारे दुसरा ट्रेड बघू, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. बरंच वर मेरिट आहे, 82%ला सुरुवात झाली ती, त्याच्या खाली 52% एस सी कॅटेगरीचा आहे आणि ओबीसीचा 66%, ओपनचा 74च्या खाली आलेला दिसत नाही आहे. त्यामुळे हा ट्रेडसुद्धा अप राहिलेला आहे. CHNMला बघा तर 75%ला सुरुवात झाली ती, शेवट आपण कट ऑफ बघू. CHNMचं सुद्धा जागा भरपूर आहेत. ओबीसीचा 42% आहे. त्यानंतर ओबीसीचा झाल्यानंतर एस सीचा 51% दिसतो आहे. एस सी झालेला आहे, ओबीसी झाला, एस सी झाला. त्यानंतर ओपनचा या ठिकाणी 55%, एस टीचा 55%, असे कट ऑफ म्हणजे 50च्या खाली जवळजवळ आलेले दिसत नाही आहेत. ICTSM हा ट्रेड आहे, 72%ला सुरुवात झाली आणि कट ऑफ आपण जर बघाल तर ICTSMचा सुद्धा बराच खाली आलेला आहे. एस सी कॅटेगरी 39% आहे, एस सी कॅटेगरी. नंतर एन टी बीमध्ये 46% आहे. त्यानंतर आहे ओबीसीचा 52% आहे. नंतर 59% म्हणजे 59% हा ओबीसीचा फिमेल आहे आणि ओपनचा 60% सुद्धा, म्हणजे 69ला सुरुवात झाली मशिनिस्ट या ट्रेडमध्ये. 69 पासून सुरुवात जी झाली ती त्याच आकड्यावर इथे खेळतो आहे मशिनिस्ट ट्रेड, 62, 60. आणि शेवट जर बघाल तर 52ला इथे एस सी कॅटेगरीसाठी क्लोज झाला, म्हणजे कट ऑफ दिसतो आहे. एस टी कॅटेगरीसाठी 60%, ओबीसीसाठी 59% या ठिकाणी आलेला आहे. ओबीसी 59, एस टी 60 आणि ओपनचा जर बघितला तर या ठिकाणी मेरिट ओपनचं बरंच अजून अप आहे, 64%, म्हणजे 50 ते 60 मध्येच हा ट्रेड झालेला. आता इलेक्ट्रिशियन हा ट्रेड आहे, यामध्ये 81.666ला सुरुवात जी झाली तर 81 मध्ये या ठिकाणी राहिलेला आहे. नंतर ओपनचं मेरिट जे आहे ते साधारण 77च्या खाली आलेलंच दिसत नाही, म्हणजे मागच्या आठवड्यात मागच्या मेरिटला ती 79ला होतं, तर या ठिकाणी 77च्या खाली असत नाही, म्हणजे हे मेरिट अजूनही अप आहे इलेक्ट्रिशियन या ट्रेडला. त्यानंतर ओबीसीचं मेरिट तुम्ही जर बघाल तर इथे ते सुद्धा अप आहे, 76% आहे. एस सीचं सुद्धा मेरिट हा बरंच अप आहे. तर आपण कट ऑफ जर बघू तर इथे एस टीचा 64%, म्हणजे 64%च्या खाली अद्याप हा ट्रेड आलेला नाही आहे. एस सी कॅटेगरी 66%, ओबीसीचा 69% आणि ओपनचा 70% पर्यंत, म्हणजे मागच्या म्हणण्याप्रमाणे मी म्हटलं होतं की 10% त्या ठिकाणी मेरिट खाली येणारच आहे. म्हणजे पहिल्या राऊंडला ते 80%, 79ला क्लोज झालं, तर या ठिकाणी फिमेल असल्यामुळे 70% पर्यंत आलेला आहे. आणि प्युअर जो ओपन आहे, प्युअर ओपनला या ठिकाणी बरंच मेरिट अजूनही अप आहे, तर 5-10% मेरिट फक्त खाली उतरत आहे. तर असा जर बघितला तर हा मेरिट अजून पुढच्या राऊंडला थोडासा खाली जाईल, एखाद दुसरा टक्का. त्यामुळे जी मुलं अजूनही वेट करतायत त्यांना अजूनही रिस्क घ्यायला हरकत नाही, मात्र शेवटच्या राऊंडला तुम्ही दुसरे ट्रेड सिलेक्ट करू शकता. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता हा जो कट ऑफ आहे तो एका आय टी आयचा, अशा प्रकारे अनेक आय टी आय या ठिकाणी जागांचा जी बलाबल असते, म्हणजे जागा ज्या जास्त असतील तर तेवढा कट ऑफ खाली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक आय टी आयला जवळच्या ज्या आय टी आयमध्ये टाकलेला आहे तुमचं ऑप्शन, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन कट ऑफ म्हणजे शेवटून बघायचं आपल्या ओपन मेरिट जे आहे, किंवा तुम्ही जो मेरिट बघताय, समजा फिमेल ओबीसी असेल,
ओपन असेल, EWSचा किती कट ऑफ आला आहे हे सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्ट जाऊन बघू शकता. ऑनलाईन हे कुठे दिसत नाही, तर तुम्हाला प्रत्यक्ष त्या ITIला भेट द्यावी लागणार. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.